नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मंडळी, थोडा वेळ थांबा, तुमच्या हृदयाचे ठोके ऐका, तुमच्या शरीराचा आवाज ऐका। ते तुम्हाला काही सांगत आहे का? दररोज सकाळी तुम्ही अंथरुणातून उठता तेव्हा तुम्हाला ती ताकद आणि तोच ताजेपणा जाणवतो का, जो तुमच्या आयुष्याचा एक कधीतरी भाग होता? की थकवा, अस्वस्थता आणि रक्तातील साखरेचे वारंवार वाढणं तुमचं जीवन कठीण बनवत आहे? जर तुम्ही देखील मधुमेहाशी झुंजत असाल किंवा मग तुमच्या कुटुंबातील कोणी या आव्हानांचा सामना करत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आज मी तुम्हाला अशा 3 सोप्या गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या आजूबाजूला आहे। या गोष्टी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करतीलच, पण तुमच्या आरोग्याला सुद्धा नवीन जीवन देतील। आणि हो मंडळी, जरी तुम्हाला मधुमेह नसला तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आरोग्य म्हणजे केवळ रोग टाळणं नाहीये, तर दररोज ताजंतवानं आणि आनंदी राहणं सुद्धा आहे। आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत त्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणं इतकं सोपं आहे की तुम्ही त्या आजपासून सुरू करू शकता। पण एक गोष्ट म्हणजे या गोष्टी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही चुकीच्या वेळी खाल्ले तर त्याचा फायदा कमी असू शकतो। तर तयार व्हा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आरोग्यामध्ये मोठा बदल घडवून आणेलच, पण तुमच्या मनाला एक नवीन प्रेरणा आणि आशा सुद्धा देईल। मंडळी, मधुमेह ही आज आपल्या देशातील सर्वात मोठी आरोग्य समस्यांपैकी एक समस्या आहे। भारताला जगातील मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं। येथे दर 10 पैकी 1 व्यक्ती या आजाराशी झुंजत आहे। लोक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात, गोड पदार्थ सोडून द्या, भात खाऊ नका, बटाटे खाऊ नका। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची रोजची थाळी अधिक स्मार्ट आणि निरोगी बनवून मधुमेह देखील नियंत्रित केला जाऊ शकतो? हो मंडळी, आज आपण अशा 3 गोष्टींबद्दल बोलूया। पहिली गोष्ट आहे गुडमार, दुसरी गोष्ट आहे मुळा आणि तिसरी गोष्ट आहे चणे। आता पहिला प्रश्न पडला असेल, गुडमार म्हणजे नक्की काय? तर गुडमार हा जो शब्द आहे तो हिंदी आहे। यालाच आपल्या मराठीमध्ये बेडकीचा पाला आणि मधुनाशिनी असा सुद्धा शब्द आहे। हा एक प्रकारचा पाला आहे। तुम्हाला जर तो माहीत नसेल, बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा असेल, जर तुम्ही शेतामध्ये वगैरे काम करत असाल तर निश्चितच हा तुम्हाला माहीत असेल, पण नसेल माहीत तर तो तुम्ही गुगलवरती सर्च करून तुम्ही तो शोधू शकता। या गोष्टी महागड्या पण नाही आहेत आणि त्या शोधण्यासाठी तुम्हाला दूर जावं सुद्धा लागत नाही। तुम्हाला त्या तुमच्या घरात, बाजारात किंवा मग तुमच्या बागेमध्ये सुद्धा सापडतात। हे तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतीलच, शिवाय तुमच्या शरीराला शक्ती, चेहऱ्यावर तेज आणि मनाला शांती देतील। बुद्ध म्हणायचे की खरे आरोग्य तेच आहे जे शरीर आणि मनाला एकत्र जोडतं, आणि हेच तत्वज्ञान आहे आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे। तुमचं आयुष्य चांगले बनवणारी गोष्ट आहे, म्हणून हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही काय करता आणि मधुमेह नियंत्रित करण्यात तुम्हाला सर्वात मोठी समस्या कोणती आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला आता जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। निसर्गाच्या मदतीने ज्याने आपलं जीवन पुन्हा निर्माण केलं आहे तो राहुल 38 वर्षांचा आहे। तो एका छोट्याशा गावामध्ये राहतो, जिथे हवा शेतातील मातीच्या सुगंधाने आणि सकाळच्या दवाच्या ताजेपणाने भरलेल्या सकाळी असतात। एकेकाळी राहुल त्याच्या गावातील सर्वात चपळ माणूस होता। दररोज सकाळी तो शेतातील पायवाटेवर चालायचा, तो मुलांसोबत हसायचा, खेळायचा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य पसरवायचा। त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती आणि त्याच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वासाची एक वेगळी चमक होती। लोक म्हणायचे, राहुल तू नेहमीच तरुण राहशील, पण आयुष्यातील धावपळीने हळूहळू राहुल बदलला। काही वर्षांपूर्वी राहुलला असं कळलं की त्याला मधुमेह आहे। सुरुवातीला त्याने ते हलक्यातच घेतलं, त्याला वाटलं की जर त्याने थोडी काळजी घेतली तर तो बरा होईल, पण हळूहळू त्याच्या रक्तातील साखरेची पातळी पुन्हा वाढू लागली। सकाळी उठताच त्याला थकवा जाणवू लागला, दिवसभर काम करण्याची त्याची हिंमत राहिली नाही, त्याचा चेहरा फिकट पडला, डोळ्यांखाली हलकेसे काळे वर्तुळ निर्माण झाली, त्वचेवरती निर्जीवपणा आणि पूर्वी त्याची ओळख असलेले हास्य कुठेतरी हरवलं। राहुलचा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला होता। तो त्याच्या मित्रांना कमी भेटू लागला, कारण त्याला वाटलं की लोक त्याची कमजोरी लक्षात घेतील। राहुलने डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले, त्याने औषधं घेणं सुरू केलं, गोड खाणं बंद केलं आणि आहार सुद्धा बदलला, पण तरीही त्याला पूर्णपणे बरं वाटत नव्हतं। प्रत्येक वेळी त्याने रक्तातील साखरेची तपासणी केली की निकाल चढ उतार होत होते। त्याची पत्नी शालिनी काळजीने म्हणाली, राहुल तू इतका शांत का झाला आहेस? तुला पाहून मला भीती वाटते, दुसरे काहीतरी कर। राहुलने उत्तर दिले, शालिनी मी सर्व काही केले आहे,
आता मी आणखी काय करावे, पण सत्य हे होते की राहुलला मार्गच दिसत नव्हता. एके दिवशी राहुलचा जुना मित्र अजय त्याला भेटायला आला. अजयने राहुलची अवस्था पाहिली, त्याचे थकलेले डोळे, उदास चेहरा आणि ती शांतता. अजय म्हणाला, राहुल तू असा कसा काय झालास? माझ्यासोबत चल, मी ऐकले आहे की जवळच्या एका आश्रमामध्ये एक गुरु राहतात. ते आरोग्य आणि मनाच्या प्रत्येक समस्येवरती उपाय सांगतात. राहुलला सुरुवातीला विश्वास बसला नाही. त्याला वाटलं की डॉक्टरकडे मधुमेहावरती इलाज आहे, आश्रमात काय आहे, पण अजयच्या वारंवार आग्रहावरून तो होकार दिला त्याने. त्याला वाटलं की कदाचित त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, प्रयत्न करण्यात काय नुकसान आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल अजयसोबत आश्रमात पोहोचला. तिथल्या हद्दीत प्रवेश करताच त्याला एक विचित्र शांतता जाणवली. आजूबाजूला हिरवीगार झाडे होती, ज्याच्या पानांवरून सकाळचे दव टपकत होते. हवेत फुलांचा हलका सुगंध होता आणि दूरवर पक्ष्यांचे आवाज येत होते. आश्रमाचं वातावरण इतकं शांत होतं की राहुलचं मन आपोआप हलकं होत गेलं. त्याला असं वाटलं की तो अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेत आहे. आश्रमाच्या मध्यभागी एक जुनं वटवृक्ष होतं. ते गुरु त्याच्या खाली एका साध्या चटईवरती बसले होते. त्याच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती की जणू त्याला जगातील प्रत्येक समस्येचं उत्तर माहीत आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये करुणा होती आणि त्यांच्या ओठावरती हलके हास्य होते. राहुल त्यांच्यासमोर बसला आणि त्यांची कहाणी तो सांगू लागला. त्याच्या आवाजामध्ये दुःख होतं. गुरुजी, मला मधुमेह आहे, मी औषध घेतो, मी माझ्या आहाराची काळजी घेतो, पण तरीही माझ्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. मी नेहमीच थकलेला असतो, माझ्या आयुष्यात तो ताजेपणा राहत नाही. आता काय करावे हे मला समजत नाही. गुरुजींनी राहुलचं लक्षपूर्वक ऐकलं. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, राहुल, मधुमेह हा फक्त तुमच्या शरीराचा आजार नाही, तो तुमच्या जीवनातील असंतुलन आहे. तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमची दैनंदिन दिनचर्या हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे. औषधे महत्त्वाची आहेत, पण निसर्गाकडेही उत्तरे आहेत. बुद्ध म्हणायचे, खरे आरोग्य तेच आहे जे आतून फुलतं. मी तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या 3 गोष्टी सांगेन, त्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. या तुमच्या रक्तातील साखर नेहमीच नियंत्रित करतीलच, पण तुमच्या मनालाही शांती देतील. राहुलच्या डोळ्यामध्ये एक नवी चमक आली. त्याने मन हलकं झाल्यासारखं, जणू काही त्याला खजिना सापडणार आहे. तो उत्साहाने म्हणाला, गुरुजी, त्या कोणत्या गोष्टी आहेत मला सांगा. गुरूंनी त्याची उत्सुकता पाहिली. त्याच्या डोळ्यात करुणा होती आणि त्याच्या चेहऱ्यावरती तेज शांत हास्य होतं. तो म्हणाला, राहुल, पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे गुडमार. गुरु म्हणाले, राहुल, ही एक औषधी वनस्पती आहे, ज्याला आयुर्वेदामध्ये साखरेचा नाश करणारी औषधी वनस्पती म्हणतात. त्याचे नाव ते सांगते. ते मिठाईची तलफ कमी करते आणि तुम्हाला शरीराला साखरेशी लढण्याची शक्ती देते. गुडमारचे प्रत्येक पान हे निसर्गाचे दिलेले एक वरदान आहे. ते तुमच्या शरीरामध्ये साखरेचे शोषण होण्याची प्रक्रिया मंदावते, जेणेकरून तुमची रक्तातील साखर अचानक वाढत नाही. पण फक्त एवढंच नाही, गुडमार इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. याचा अर्थ तुमचं शरीर इन्सुलिनचा वापर चांगल्या प्रकारे करतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. राहुल, मधुमेह हा फक्त अन्नाबद्दल नाही, तो तुमच्या शरीराच्या प्रणालीबद्दल सुद्धा आहे. जेव्हा तुमचं शरीर संतुलित असतं तेव्हा मधुमेहाची अर्धी लढाई आपोआप जिंकली जाते. गुडमार तो संतुलन आणण्यास मदत करतो, पण त्याचे फायदे इथेच संपत नाही. गुडमार तुमचे पोट स्वच्छ ठेवतं. जेव्हा तुमचं पचन चांगलं असतं तेव्हा तुमचं शरीर हलकं वाटतं. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटाच्या इतर समस्या मधुमेह आणखी वाढतो, पण गुडमार या समस्या मुळापासून कमी करते. ते तुमची भूक देखील संतुलित ठेवते. मधुमेह असलेले बरेच लोक जास्त खातात कारण त्यांना वारंवार भूक लागते. गुडमार त्या भुकेवरती नियंत्रण ठेवतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे तेच खा. राहुल, ही औषधी वनस्पती तुमचं मन देखील शांत करते. ताण हा मधुमेहाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही तणावामध्ये असता तेव्हा तुमची रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते. गुडमार तणाव कमी करते आणि तुमचं मनाला आराम देते. बुद्धांनी सांगितलं की निसर्गाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुम्ही ते शोधत असाल तर गुडमार हा या उत्तराचा एक छोटासा भाग आहे, जो तुमचं आरोग्य पुन्हा जिवंत करू शकतो. आता प्रश्न असा आहे की गुडमार कसे वापरावे? ते खूप सोपे आहे. जर तुमच्याकडे गुडमारची ताजी पानं असतील तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 7 पानं तुम्ही चावून खा. त्यांना हळूहळू चावा, जेणेकरून त्याचा रस तुमच्या शरीरामध्ये जाईल. जर पानं चावणं कठीण होत असेल तर गुडमारचा चहा बनवा. 5 ते 7 पाने घ्या, त्यांना एका कप पाण्यामध्ये उकळा आणि हळूहळू प्या. या चहाचा सकाळी रिकाम्या पोटी सर्वात जास्त फायदा होतो. जर ताजी पानं उपलब्ध नसतील तर गुडमारची पावडर बाजारात मिळते.
सकाळी अर्धा चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या, पण रात्री ते घेऊ नका. हे लक्षात ठेवा. गुडमार्ग थंड परिणाम होतो आणि रात्री ते तुमचं पोट जड करू शकतं. सकाळी ते घेणं चांगलं, कारण ते तुमच्या दिवसाची सुरुवात ताजेपणाने करेल. जर तुम्ही ते दररोज घेतलं तर काही आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक दिसेल. तुमच्या रक्तातील साखर हळूहळू नियंत्रणात येईल. तुमचा थकवा कमी होईल. तुमचा चेहरा पुन्हा चमकू लागेल. राहुल, आणखी एक गोष्ट, गुडमार्ग घेताना धीर धरा. निसर्गाचा उपचार हळूहळू काम करतो, परंतु त्याचा परिणाम खोलवर असतो. बुद्ध म्हणायचे, जो घाईत असतो तो फळ देण्यापूर्वी झाड तोडतो. तुमचं शरीर एक झाड आहे. त्याला पोषण द्या, त्याला वेळ द्या आणि ते पुन्हा फुलेल. राहुलने गुरूंचं ऐकलं. त्याचं मन हलकं झालं. त्याला वाटलं की कदाचित हेच तो शोधत होता. त्याने विचारलं, गुरुजी, दुसरी गोष्ट काय आहे? गुरु हसले आणि म्हणाले, धीर धरा राहुल, पुढची गोष्ट आणखी खास आहे. राहुल आश्रमात गुरुसमोर बसला होता. त्याचे शब्द त्याच्या मनामध्ये घुमत होते. गुडमार्गचे ऐकल्यानंतर त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. पहिल्यांदाच त्याला वाटलं की कदाचित त्याचे आयुष्य पुन्हा रुळावरती येऊ शकते, पण त्याला माहिती होतं की फक्त सुरुवात आहे. मधुमेहासारख्या आव्हानावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक गोष्ट पुरेशी नाही. त्याला अधिक शिकायचे होते आणि तो तयार होता. त्याच्या डोळ्यात उत्सुकता होती आणि त्याच्या मनामध्ये एक नवीन उत्साह होता. त्याने गुरूंना विचारलं, गुरुजी, दुसरी गोष्ट कोणती आहे? मला अधिक सांगा. गुरूंनी राहुलला उत्साही डोळे पाहून सांगितलं आणि त्याचं हास्य अधिक गडद झालं. ते म्हणाले, राहुल, तुमचा उत्साह मला आनंदी करतो. शिकण्यास तयार असलेला माणूस प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो. पण लक्षात ठेवा, निसर्गाचा मार्ग मंद आहे. हा जादूचा गोळी नाही, तर एक प्रवास आहे. बुद्ध म्हणायचे, प्रत्येक पावलावर धीर धरा, कारण खरा बदल वेळेसोबतच येतो. आता आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. राहुल काळजीपूर्वक ऐकत होता. आश्रमातील शांतता त्याच्या मनात खोलवर रुजली होती. बाहेर झाडांची पाने हलक्या वाऱ्याने डोलत होती आणि सूर्याची किरणे वडाच्या पानांमधून गुरूच्या चेहऱ्यावर पडत होती. त्या क्षणी राहुलला वाटलं की तो एका खास ठिकाणी आहे, जिथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येतं. गुरुने आपले भाषण सुरू केले आणि त्याच्या आवाजामध्ये एक विचित्र शांतता होती. दुसरी गोष्ट म्हणजे मुळा. गुरु म्हणाले, राहुल, ही एक साधी भाजी आहे जी तुम्ही तुमच्या घराच्या ताटामध्ये अनेकदा पाहिली असेल. हिवाळ्यात सॅलडमध्ये मुळा किंवा मुळा पराठा हे सर्व तुमच्या आयुष्याचा एक भाग राहिले आहे, नाही का? पण आज मी तुम्हाला सांगेल की मधुमेहासाठी ही साधा मुळा किती खास आहे. ही सामान्य भाजी नाही, ही निसर्गाची देणगी आहे, जी तुमच्या शरीराला आतून बरं करते. मुळामध्ये फायबर असतं आणि फायबर हे मधुमेहाविरुद्ध सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा तुमचं शरीर ते साखरेत मोडतं, पण जर ती साखर रक्तात खूप लवकर सोडली गेली तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. मुळामधील फायबर ती प्रक्रिया मंदावतं. ते अन्न हळूहळू पचण्यास मदत करतं, जेणेकरून तुमची रक्तातील साखर स्थिर राहते. राहुल, मधुमेह नियंत्रित करणं म्हणजे तुमच्या शरीराचे संतुलन राखणं आणि फायबर हा त्याच्या संतुलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण फायबर म्हणजे फक्त फायबर नाही, त्यात असे विशेष घटक असतात जे तुमचं इन्सुलिन सुधारतात. मधुमेहामध्ये तुमचे शरीर इन्सुलिन योग्यरित्या वापरण्यास असमर्थ असते, पण मुळा इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, म्हणजेच तुमचं शरीर ते अधिक वापरण्यास सक्षम असतं. जेव्हा इन्सुलिन योग्यरित्या कार्य करतं तेव्हा तुमची रक्तातील साखर आपोआप नियंत्रणात राहते. हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यामध्ये मोठा फरक करू शकतो. राहुल, आता मी तुम्हाला मुळाबद्दल आणखी एक चमत्कार सांगेन. ते तुमचे पचन सुधारते. मधुमेहामध्ये पचन खूप मोठी भूमिका बजावते. जर तुमचं पोट स्वच्छ होत नसेल, तुम्हाला बद्धकोष्ठता होत असेल आणि तुमचं पचन कठीण असेल तर तुमची रक्तातील साखर अनियंत्रित होते. मुळा तुमचं पोट साफ ठेवल, हलकं ठेवल, ते बद्धकोष्ठतेपासून मुक्त करेल, ते पोटातील अशुद्धता काढून टाकते आणि तुमचं यकृत स्वच्छ ठेवते. जेव्हा तुमचं यकृत आणि पोट योग्यरित्या कार्य करत असते तेव्हा तुमचं शरीर मधुमेहाशी लढण्यासाठी अधिक सुसज्ज असते आणि फायदे तिथेच संपत नाही. मुळा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. मधुमेहामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, पण मुळा खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो, ते रक्त स्वच्छ ठेवतो आणि तुमच्या हृदयाला शक्ती देतं. राहुल, ही छोटी भाजी तुमच्या त्वचेला देखील सुधारते. जेव्हा तुमचं शरीर आतून स्वच्छ असतं तेव्हा तुमचा चेहरा आपोआप चमकू लागतो. बुद्ध म्हणायचे की साधेपणामध्ये सर्वात मोठी ताकद लपलेली असते. मुळा त्या साधेपणाचं प्रतीक आहे. आता प्रश्न असा आहे की तुमच्या आहारामध्ये मुळा कसा समाविष्ट करायचा. हे इतकं सोपं आहे की तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता.
मुळा सॅलड खाणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. दररोज जेवणासाठी एक छोटा मुळा खा. तो धुवा, सोलून घ्या आणि त्याचे पातळ तुकडे करा. थोडा लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घाला. तुमचा सॅलड तयार आहे. हे सॅलड फक्त चविष्टच नाही तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करेल. जर तुम्हाला सॅलड खायचं नसेल तर मुळा करी बनवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा साधा मुळा करी खा. तो सौम्य मसाल्यांनी शिजवा. जास्त तेल किंवा मसाले घालू नका, कारण हलकं अन्न मधुमेहामध्ये जास्त फायदेशीर असतं. तुम्ही तुमच्या पराठ्यामध्ये मुळा देखील घालू शकता. हिवाळ्यात प्रत्येक घरामध्ये मुळा पराठा बनवला जातो. ते बनवण्यासाठी मुळा चांगले किसून घ्यायचे, त्याचं पाणी पिळून घ्या आणि सौम्य मसाले घाला आणि पराठा बनवा. त्याची चव छान लागेल आणि तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असते. दुसरा मार्ग म्हणजे मुळा रस पिणे. जर तुम्हाला सकाळी हलके आणि ताजे काहीतरी हवे असेल तर अर्धा मुळा घ्या. त्याचे लहान तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये थोडे पाणी मिसळा. चांगली चव येण्यासाठी त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. सकाळी रिकाम्या पोटी हा रस प्यायल्याने तुमचं पचन व्यवस्थित राहील आणि रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होईल. पण जास्त रस पिऊ नका, हे लक्षात ठेवा. अर्धा ग्लास पुरेसा आहे. राहुल, एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री मुळा कमी खा. त्याचा थंड परिणाम होतो आणि त्यामुळे रात्री तुमचं पोट जड होऊ शकतं. सकाळी किंवा दुपारी ते खाणं खूप चांगलं आहे. विशेषतः दुपारच्या जेवणामध्ये मुळा सॅलड किंवा मग भाजी तुमच्या शरीराला दिवसभर ताकद देईल. आणि हो, नेहमी ताजी मुळा खा. शिळ्या मुळाचे फायदे कमी होतात. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित मुळा समाविष्ट केला तर काही आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक दिसेल. तुमची रक्तातील साखर हळूहळू स्थिर होईल, तुमचा थकवा कमी होईल आणि तुमचं शरीर हलकं वाटेल. तुमचा चेहराही चमकू लागेल, कारण जेव्हा शरीर आतून स्वच्छ असते तेव्हा बाहेरून येणारा चमक आपोआप वाढते. राहुल, मुळा खाण्याची खासियत अशी आहे की ती स्वस्त, सहज उपलब्ध असते आणि ती खाण्यात कोणताही प्रयत्न करावा लागत नाही, पण त्याचा परिणाम खोलवर असतो. बुद्ध म्हणायचे की जे साधेपणामध्ये राहतं तो सर्वात जास्त जिंकतो. मुळा हा त्या साधेपणाचा पुरावा आहे. तो स्वीकारा आणि पहा तुमचं शरीर तुमचे आभार कसे मानेल. राहुलने गुरूंचे ऐकले. त्याला आठवलं की त्याची आई त्याच्या लहानपणी हिवाळ्यामध्ये मुळा सॅलड बनवायची. ती चव, ताजेपणा. त्याला वाटलं की हे किती सोपं आहे, मी आजपासून ते सुरू करू शकतो. त्याचं मन हलकं झालं. त्याने गुरूंना विचारलं, गुरुजी, तिसरी गोष्ट कोणती? गुरूंनी किंचित मान हलवली आणि म्हणाले, राहुल, प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. आता मुळा घ्या, मग आपण तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. मंडळी, आता थोडे खोलवर जाऊया. मुळा हा केवळ मधुमेहासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी एक खजिना आहे. त्याचे अधिक बारकाईने समजून घेतलं गेलं पाहिजे. पचनशक्ती मजबूत करते. मुळामधील फायबरचे प्रमाण ते पचनाचा मित्र बनवते. मधुमेहामध्ये खराब पचन ही एक समस्या आहे. बरेच लोक बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोटफुगीच्या तक्रारी करतात. या सर्व गोष्टींसाठी रक्तातील साखरेला अधिक नियंत्रणाबाहेर नेतात. मुळामधील फायबर तुमचं पोट स्वच्छ ठेवतं. ते तुमचे आतडे निरोगी बनवतं आणि चांगले बॅक्टेरिया वाढवतं. जेव्हा तुमचे आतडे निरोगी असतात तेव्हा तुमचं शरीर अन्नातून अधिक पोषण तत्वे शोषण्यास सक्षम असतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात करतं. यकृताला आराम द्या. मुळा त्या यकृतासाठी देखील उत्तम आहे. यकृत हा अवयव आहे जो तुमचं रक्त स्वच्छ करतो आणि साखरेवर प्रक्रिया करतो. मधुमेहामध्ये यकृतावर खूप दबाव असतो. मुळामध्ये असे घटक असतात जे यकृताला डिटॉक्स करतात. ते अशुद्धता काढून टाकतं आणि यकृत हलकं ठेवतं. जेव्हा यकृत चांगलं काम करतं तेव्हा तुमच्या रक्तातील साखर देखील चांगली राहते. वजन नियंत्रणात ठेवा. मधुमेहामध्ये वजन वाढणं ही एक मोठी समस्या आहे. मुळा यामध्ये देखील मदत करतो. ही कमी कॅलरी असलेली भाजी आहे जी तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटते. जेव्हा तुम्ही मुळा खाता तेव्हा तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखते आणि तुमचं वजन नियंत्रणात राहतं. त्वचा चमकदार बनवतं. मुळा तुमच्या त्वचेसाठी देखील उत्तम आहे. मधुमेहामध्ये अनेक लोकांची त्वचा निस्तेज आणि निर्जीव होते. मुळामध्ये पाणी आणि व्हिटॅमिन सी असतं जे तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करते आणि डाग कमी करतं. जेव्हा तुमचं शरीर आतून स्वच्छ असतं तेव्हा तुमचा चेहरा आपोआप चमकतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. मुळामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात जी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. मधुमेहामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्ही पुन्हा आजारी पडता. मुळा तुम्हाला शक्ती देते जेणेकरून तुम्ही आजारांपासून दूर राहता. हृदयाच्या आरोग्याची काळजी घेता. मधुमेहामध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो. मुळा खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तदाब नियंत्रित करते आणि तुमचं हृदय निरोगी ठेवते.
ते तुमचं रक्त पातळ ठेवतं, जेणेकरून रक्ताभिसरण चांगलं राहतं. मंडळी, हे सर्व फायदे एका लहान मुळापासून मिळतात. हे महागडे औषध नाही, तर निसर्गाची देणगी आहे, जी प्रत्येक ऋतूत प्रत्येक बाजारामध्ये उपलब्ध असते. ते तुमच्या ताटात समाविष्ट करा आणि तुमचं शरीर तुमचे आभार कसे मानते ते पहा. बुद्धांनी म्हटलं आहे की जो निसर्गासोबत चालतो तो कधीही एकटा नसतो. मुळा तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाईल. मुळा खाण्याचे आणखी काही मार्ग आहेत. मंडळी, तुमच्या आहारामध्ये मुळा घालणं इतकं सोपं आहे की तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्हाला आवडतील असे आणखी काही मार्ग येथे मी तुम्हाला सांगते. मुळा चटणी. जर तुम्हाला मसालेदार चव आवडत असेल तर मुळा चटणी बनवा. मुळा किसून घ्या, त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, थोडा लिंबाचा रस घाला, मिक्सरमध्ये बारीक करा आणि तुमच्या रोटी किंवा पराठ्यासोबत खा. ही चटणी केवळ स्वादिष्टच नाही तर तुमच्या पचनाला त्वरित आराम देईल. मुळा सूप. हिवाळ्यामध्ये मुळा सूप वापरून पहा. मुळाचे लहान तुकडे करा, पाण्यात उकळा आणि थोडं मीठ घालून मिरपूड घाला. हे सूप हलकं आणि पौष्टिक आहे, जे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करेल. मुळाचे लोणचे. जर तुम्हाला लोणचं आवडत असेल तर मुळाचे लोणचे सुद्धा खूप हलके असते. मुळाचे पातळ तुकडे करा, त्यात विनेगर, मीठ, हळद घाला. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ठेवा. नंतर तुमच्या ताटामध्ये थोडेसे घ्या. पण लक्षात ठेवा की लोणच्यात तेल आणि मीठ कमी घालायचं आहे, कारण जास्त मीठ मधुमेहामध्ये हानिकारक असू शकतं. मुळा पाने. बरेच लोक मुळा पाने फेकून देतात, पण ते आरोग्याचा खजिना आहेत. ही पाने बारीक चिरून भाजी बनवा किंवा मग सूपमध्ये घाला. त्यात जीवनसत्वे आणि खनिजे असतात, जी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. मुळा रायता. उन्हाळ्यामध्ये मुळा रायता वापरून पहा. मुळा किसून घ्या, त्यात दही, जिरे पावडर आणि थोडासा पुदिना घाला. हा रायता तुमचं पोट थंड करेल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करेल. मंडळी, या प्रकारे तुमच्या आहारामध्ये मुळा समाविष्ट करणं सोपंच नाही तर मजेदार आहे. कंटाळा येऊ नये म्हणून प्रत्येक वेळी एक नवीन पद्धत वापरून पहा आणि हो, नेहमी ताजी मुळा खरेदी करून आणा. कठीण आणि चमकदार मुळा सर्वात जास्त फायदेशीर असते. राहुलचा प्रवास मुळा घेऊन सुरू झाला. राहुलने त्याच्या गुरूंचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. मुळाच्या साधेपणाने तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं की एवढी छोटी गोष्ट एवढा मोठा फरक करू शकेल. पण त्याच्या गुरूंच्या शब्दांमध्ये एक दृढ विश्वास होता, जो राहुलच्या हृदयाला स्पर्शून गेला. त्याने ठरवलं की तो त्याच्या आहारामध्ये मुळा समाविष्ट करेल. घरी परतल्यावर राहुलने त्याची पत्नी शालिनीला सर्व काही सांगितलं. शालिनीने हसत हसत म्हटलं, राहुल, मुळा नेहमीच आपल्या घरात असतो. चला, आजपासून आपण ते अधिक काळजीपूर्वक खाऊयात. दुसऱ्या दिवशी शालिनीने जेवणासाठी मुळा सॅलड बनवलं. तिने मुळा बारीक चिरला, त्यात लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घातलं. राहुलने पहिला घास घेतला तेव्हा त्याला त्याचं बालपण आठवलं. तो ताजेपणा, ती चव आणि त्याला असं वाटलं की पुन्हा त्याच्या गावच्या मातीशी तो जोडला जात आहे. पहिल्या आठवड्यामध्ये राहुल दररोज मुळा सॅलड म्हणून खात असे. त्याला लक्षात आलं की त्याचं पोट हलकं वाटू लागलं आहे. पूर्वी त्याला अनेकदा बद्धकोष्ठता होत होती, पण आता ते नाहीसं झालं. त्याचा थकवाही काहीसा कमी झाला. त्याला चांगली झोप येऊ लागली आणि सकाळी उठल्यावर त्याला पूर्वीसारखं जड वाटू लागत नव्हतं. राहुलला विश्वास बसू लागला की गुरूचा मार्ग आहे. त्याला वाटलं, जर मुळा इतका फरक करू शकतो तर तिसरी गोष्ट काय चमत्कार असेल. राहुल आश्रमात गुरूसमोर बसला होता. गुडमार आणि मुळा ऐकून त्याचं मन हलकं झालं होतं. पहिल्या आठवड्यात त्याने या सर्व गोष्टी केल्या होत्या, त्याच्या आहारामध्ये समाविष्ट केल्या आणि त्याला फरक दिसू लागला. त्याचा थकवा कमी झाला, पोट हलकं झालं आणि सकाळी उठल्यावर त्याला जड वाटत नव्हतं. पण राहुलला माहीत होतं की त्याचा प्रवास अजून संपलेला नाही. मधुमेहाच्या आव्हानावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला आणखी शिकायचं आहे. आता त्याच्या डोळ्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त विश्वास आणि त्याच्या मनामध्ये एक नवीन आत्मविश्वास होता. त्याने गुरुकडे पाहिलं आणि म्हणाला, गुरुजी, तिसरी गोष्ट कोणती? मी तयार आहे. गुरुजींनी राहुलच्या डोळ्यात एक चमक पाहिली जी काही दिवसांपूर्वी नव्हती. त्याचे हास्य अधिक खोल झाले. तो म्हणाला, राहुल, तू निवडलेला मार्ग सोपा नाही, पण तू धीर धरला आहेस आणि ती तुझी सर्वात मोठी ताकद आहे. बुद्ध म्हणायचे की जो माणूस त्याच्या मनावरती नियंत्रण ठेवतो तो प्रत्येक लढाई जिंकतो. तू आता त्या लढाईच्या शेवटच्या टप्प्यावर आहेस. तिसरी गोष्ट तुला शक्ती फक्त देईलच, पण तुझं जीवन पुन्हा रंगांनी भरून टाकेल. राहुलने लक्षपूर्वक ऐकलं. आश्रमातील शांती आता त्याच्या मनाचा एक भाग बनली. बाहेर सूर्य मावळत होता आणि वटवृक्षाच्या सावलीत एक मऊ थंड वारा वाहत होता. पक्ष्यांचा आवाज मंद होत होता, जणू तेही गुरूंचा ऐकण्यासाठी उत्सुक होते.
राहुलला वाटलं की हा क्षण खास आहे, एक असा क्षण जो त्याचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. गुरूंनी आपलं भाषण सुरू केलं आणि त्यांच्या आवाजामध्ये ती शांतता होती जी राहुलने पहिल्यांदा अनुभवली होती. तिसरी गोष्ट म्हणजे हरभरा. गुरु म्हणाले, राहुल, हे धान्य तुमच्या घरात, स्वयंपाकघरात नेहमीच असतं. काळे हरभरे, भाजलेले हरभरे, हरभरा डाळ, तुम्ही हे सर्व अनेक वेळा खाल्लंही असेल. पण आज मी तुम्हाला सांगेन की मधुमेहासाठी हे साधे हरभरे किती मोठे वरदान आहे. ते महागडे नाहीत आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दूर जावं लागत नाही. हा निसर्गाचा खजिना आहे जो प्रत्येक घरामध्ये असतो. हरभऱ्यामध्ये 2 गोष्टी आहेत ज्या मधुमेहासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत, फायबर आणि प्रथिन. तुम्हाला आता फायबरचं कार्य समजलं आहे. ते अन्न हळूहळू पचवतं जेणेकरून तुमची रक्तातील साखर अचानक वाढत नाही. जेव्हा तुम्ही हरभरा खाता तेव्हा तुमचं शरीर अन्नातून बाहेर पडणारी साखर हळूहळू शोषून घेतं. यामुळे तुमची रक्तातील साखर स्थिर राहते. पण हरभरा फक्त फायबरबद्दल नाही, त्यातील प्रथिने तुमच्या शरीराला शक्ती देते. मधुमेहामध्ये अनेकांना अशक्तपणा जाणवतो. हरभरा ती कमजोरी दूर करू शकतो आणि तुम्हाला दररोज शक्ती देतो. हे तुम्हाला खूप ऊर्जा देते. राहुल चणे तुमच्या भुकेवरही नियंत्रण ठेवतं. मधुमेहामध्ये वारंवार भूक लागणे ही एक समस्या आहे. लोक भुकेमुळे जास्त खातात आणि त्यांची रक्तातील साखर खराब होते. पण चणे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखं वाटून देतात. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखते आणि तुमचं वजन नियंत्रणात राहतं. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे जर वजन नियंत्रणात असेल तर मधुमेह देखील नियंत्रणात राहतो. चणे तुमच्या पचनासाठी देखील उत्तम आहेत. मधुमेहामध्ये योग्य पचन असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं पोट जड राहिलं आणि तुम्हाला बद्धकोष्ठता असेल किंवा तुमची पचनक्रिया चांगली नसेल तर तुमची रक्तातील साखर आणखी अनियंत्रित होते. चणे तुमचं पोट हलकं ठेवतं, ते बद्धकोष्ठता दूर करतं, आतडे स्वच्छ ठेवतं आणि पचनसुद्धा मजबूत करतं. जेव्हा तुमचं पचन चांगलं असतं तेव्हा तुमचं शरीर मधुमेहाशी लढण्यासाठी अधिक तयार होतं. पण चणे फक्त पोट आणि साखरेबद्दल नाही तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहेत. मधुमेहामध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो. चणे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात, रक्तदाब नियंत्रित करतं आणि तुमचं हृदय मजबूत करतं. ते तुमचं रक्त पातळ ठेवतं जेणेकरून रक्ताभिसरण चांगलं राहतं. आणि राहुल, ते तुमच्या स्नायूंना देखील मजबूत बनवतं. मधुमेहामध्ये अनेकांना स्नायू कमकुवत वाटतात. चण्यातील प्रथिने तुमच्या स्नायूंना पोषण देतात जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त आणि सक्रिय राहाल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे चणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले आहे. मधुमेहामध्ये त्वचा निस्तेज होऊ शकते आणि केस कमकुवत होऊ शकतात. चण्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात जी तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करतात आणि केसांना मजबूत बनवतात. जेव्हा तुमचं शरीर आतून निरोगी असतं तेव्हा तुमचा चेहरा बाहेरून चमकतो. बुद्ध म्हणायचे की खरे सौंदर्य तेच असतं जे आतून फुलतं. चणे ते सौंदर्य जागृत करतं. आता प्रश्न असा आहे की तुमच्या आहारामध्ये चणे कसे समाविष्ट करावे. ते इतके सोपे आहे की तुम्ही ते आजपासूनच सुरू करू शकता. सर्वोत्तम मार्ग म्हणजे भाजलेले चणे. दररोज सकाळी मूठभर भाजलेले चणे खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. भिजवलेले चणे पचण्यास सोपे असतात आणि त्यांचं पोषक घटक तुमच्या शरीराला अधिक फायदे देतात. योग्य पचन सुनिश्चित करण्यासाठी ते खाल्ल्यानंतर फक्त 1 ग्लास पाणी प्या. जर तुम्हाला नाश्त्यासाठी दुसरं काही हवं असेल तर चण्यापासून बनवा. बेसन डाळ बारीक करून त्याचं पीठ बनवा आणि त्यात थोडा कांदा, टोमॅटो आणि हलका मसाला घालून चिल्ला बनवा. हा नाश्ता फक्त चविष्टच नाही तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करेल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा बेसन भाजी किंवा डाळ बनवा. जर तुम्हाला नाश्त्यासाठी दुसरं काही हवं असेल तर बेसन चिल्ला बनवा. हा नाश्ता फक्त चविष्टच नाही तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करेल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा बेसन भाजी किंवा डाळ हलक्या मसाल्यामध्ये शिजवा आणि रोटी किंवा भातासोबत खा. पण कमी भात खाण्याचं लक्षात ठेवा कारण जास्त स्टार्च मधुमेहामध्ये हानिकारक असू शकतो. आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे बेसन सूप. मूठभर काळे चणे घ्यायचे आहे, ते रात्रभर भिजवायचे आणि सकाळी पाण्यात उकळायचे. त्यात थोडंसं मीठ, काळी मिरी आणि लिंबाचा रस घाला. ते हलकं सूप हलके आणि पौष्टिक आहे जे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देईल. विशेषतः हिवाळ्यामध्ये हे सूप तुमच्या शरीराला उबदारपणा आणि शक्ती देते. राहुल, एक गोष्ट लक्षात ठेवा की चणे जड असतात म्हणून रात्री कमी खा. सकाळी किंवा दुपारी ते खाणं चांगलं आहे. आणि हो, नेहमी व्यवस्थित शिजवलेले चणे खा. कच्चे किंवा अर्धे शिजवलेले चणे पचण्यास कठीण असू शकतात.
जर तुम्ही ते नियमितपणे खाल्ले तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित होईल, तुमची कमजोरी दूर होईल आणि तुम्हाला दररोज ताजंतवानं वाटेल. चण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे आणि ते खाण्यात कोणतेही कष्टसुद्धा नाहीत, परंतु त्याचा परिणाम खोलवर आहे. बुद्ध म्हणायचे की जो साधेपणा ताकद पाहतो तो खरा विजय मिळवतो. चणे त्या साधेपणाचा पुरावा आहे. ते स्वीकारा आणि पहा की तुमचं शरीर तुमचे आभार कसे मानतं ते. राहुलने गुरूंचे शब्द ऐकले. त्यांना आठवलं की त्याची आजी सकाळी भाजलेले चणे खात असे. ती म्हणायची, बेटा चणे खाल्ल्याने तुम्हाला शक्ती मिळेल. राहुलने विचार केला, हे किती सोपं आहे, मी ते दररोज खाऊ शकतो. त्याचं मन हलकं झालं. तो गुरूंना म्हणाला, गुरुजी या 3 गोष्टींनी मला एक नवीन मार्ग दाखवला आहे, पण आता मी काय करावे. गुरु हसले आणि म्हणाले, राहुल या गोष्टी तुम्हाला आहारामध्ये घ्यायच्या आहेत, पण आरोग्य फक्त खाण्याने बनत नाही, तुमचं मनही शांत ठेवा. बुद्ध म्हणायचे की शांत मन निरोगी शरीर बनवते. दररोज 10 मिनिटे शांत बसा. तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. गुडमार, मुळा, हरभरा या 3 गोष्टी योग्य वेळी खा. सकाळी गुडमार, दुपारी मुळा, सकाळी किंवा दिवसभर हरभरा आणि धीर धरा. निसर्गाचा उपचार हळूहळू काम करतो, पण त्याचा परिणाम कायम राहतो. मंडळी, आता थोडं खोलवर जाऊया. हरभरा हा केवळ मधुमेहासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी एक खजिना आहे. त्याचे फायदे अधिक बारकाईने समजून घेऊया. पचन मजबूत करते. हरभऱ्यातील फायबरचं प्रमाण तुमचं पचन मजबूत करतं. मधुमेहामध्ये बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या सामान्य असतात. हरभरा हा समस्या मुळापासून कमी करतो. ते तुमचे आतडे स्वच्छ ठेवते आणि चांगले बॅक्टेरिया वाढवते. जेव्हा तुमचे आतडे निरोगी असतात तेव्हा तुमचं शरीर अन्नातून अधिक पोषण शोषण्यास सक्षम असतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. ऊर्जा द्या, अशक्तपणा दूर करा. हरभऱ्यामधील प्रथिने तुमच्या शरीराला शक्ती देतात. मधुमेह असलेल्या अनेक लोकांना थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो. चणे तुमच्या स्नायूंना पोषण देतात आणि दिवसभर सक्रिय ठेवतात. ते तुमचा स्टॅमिना वाढवतं, ज्यामुळे तुम्ही तुमची दैनंदिन कामे सहजपणे करू शकता. वजन नियंत्रणात ठेवा. चणे तुमची भूक नियंत्रित करतात. मधुमेहामध्ये वजन वाढणं ही एक मोठी समस्या आहे. चण्यामध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहील. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखते आणि तुमचं वजन नियंत्रणात राहतं. जर वजन नियंत्रित असेल तर मधुमेह देखील नियंत्रणात राहतो. हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या. चणे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तदाब नियंत्रित करते आणि तुमचं हृदय निरोगी ठेवते. मधुमेहामध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो. चणे तुमचं रक्त पातळ ठेवतात, जेणेकरून रक्ताभिसरण चांगलं राहतं. त्वचा आणि केसांना चमक देतं आणि चण्यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात, जी तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करतात आणि केसांना मजबूत करतात. मधुमेह त्वचा आणि केसांची चमक कमी करू शकतो. चण्यामध्ये लोह, जस्त आणि इतर खनिजे असतात, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. मधुमेह तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करू शकतो. चणे तुम्हाला आजारांपासून वाचवते, जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल. मंडळी, हे सर्व फायदे साध्या हरभऱ्यापासून मिळतात. हे महागडे औषध नाही तर निसर्गाने दिलेली देणगी आहे, जी प्रत्येक घरामध्ये आढळते. ते तुमच्या ताटाचा भाग बनवा आणि तुमचं शरीर तुमचे आभार कसे मानते ते पहा. हरभरा खाण्याचा आणखी काही मार्ग. मंडळी, तुमच्या आहारामध्ये हरभरा समाविष्ट करणं इतकं सोपं आहे की तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्हाला आवडतील असे आणखी काही मार्ग आहेत. चना चाट आहे. मूठभर भाजलेले हरभरा घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडासा लिंबाचा रस घाला. त्यात चिमूटभर चाट मसाला घाला आणि तुमचा चना चाट तयार आहे. हा नाश्ता हलका आणि चविष्ट आहे. हरभरा सॅलड बनवा. रात्रभर चणे भिजवून सकाळी उकळा. त्यात काकडी, गाजर आणि थोडासा लिंबाचा रस घाला. हे सॅलड दुपारच्या जेवणासाठी परिपूर्ण आहे. चना हम्मस. उकडलेले चणे मिक्सरमधून बारीक करा आणि त्यात थोडासा लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल घाला. तुम्ही ते हम्मस रोटी किंवा सॅलडसोबत खाऊ शकता. हिवाळ्यात सूपमुळे उष्णता आणि पोषण मिळतं. मंडळी, या पद्धतीने चणे खाणं सोपेच नाही तर मजेदार देखील आहे. कंटाळा येऊ नये म्हणून दरवेळी नवीन मार्ग वापरून पहा आणि नेहमी धुवून आणि शिजवून चणे खा. राहुलने गुरूंच्या सल्ल्याचं पालन केलं. त्याने त्याच्या आहारामध्ये गूळ, मुळा आणि चणे यांचा समावेश केला. पहिल्याच आठवड्यात त्याला लक्षात आलं की त्याचं पोट हलकं वाटू लागलं. बद्धकोष्ठतेची समस्या नाहीशी झाली. त्याचा थकवा हळूहळू कमी होऊ लागला. 1 महिन्यानंतर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी पूर्वीपेक्षा अधिक स्थिर झाली. सकाळी उठल्यानंतर त्याला पूर्वीसारखं जड वाटू लागलं नाही. तो गाढ झोपू लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी चमक परत आली. शालिनीने राहुलमधील बदल लक्षात घेतला. ती म्हणाली, राहुल, तू पुन्हा त्या जुन्या राहुलसारखा दिसतोस. तुझं हास्य परत आलं आहे. राहुलने हसून उत्तर दिलं
ही निसर्गाची देणगी आहे. गुरुजींनी मला मार्ग दाखवला. 3 महिन्यानंतर राहुल पुन्हा आश्रमात गेला. तो गुरूंसमोर उभा होता, पण आता त्याच्या डोळ्यामध्ये दुःख नव्हतं, आत्मविश्वास होता. त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि त्याचं मन शांत होतं. त्याने गुरूंचे आभार मानले. गुरुजी, तुम्ही मला एक नवीन जीवन दिलं. माझी रक्तातील साखर आता नियंत्रणात आहे. मला पुन्हा बळकटी वाटत आहे. गुरु हसले आणि म्हणाले, राहुल, तुम्ही हे जीवन स्वतः निर्माण केलं आहे. निसर्गाने तुम्हाला फक्त आधार दिला आहे. बुद्ध म्हणायचे की खरी ताकद तीच असते जी तुम्हाला स्वतः सापडते. आता ती टिकवून ठेवा. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. निसर्गाच्या जवळ राहा आणि तुमचं मन शांत ठेवा. राहुलने गुरूंचे शब्द मनावर घेतले. तो घरी परतला आणि ठरवलं की तो फक्त स्वतःच्याच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेईल. त्याने त्याच्या मुलीला मुळा सॅलड बनवायला शिकवला आणि त्याच्या मित्रांना चना चाट खायला दिली. तो पुन्हा त्याच्या गावातील तोच राहुल होता, हसत हसत आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंद पसरवत होता. मंडळी, राहुलची कहाणी आपल्याला शिकवते की लहान पावलं मोठे बदल आणतात. या 3 गोष्टी तुमच्या घरात आहेत, त्या वापरून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.